कारंजा तालुका वकील संघ व कारंजातील विविध सेवाभावी संस्था महिला यांच्या वतीने महिलांवरील अत्याचाराच्या विरुद्ध संवेदना म्हणून कारंजातील मुख्य मार्गाने मूक मोर्चा काढून निषेध व्यक्त करण्यासाठी रस्त्यावर उतरले। या संदर्भात कारंजा बार असोसिएशनच्या वतीने भारताचे राष्ट्रपती व राज्याचे राज्यपाल यांच्याकडे कारंजा उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत वाढत्या स्त्री अत्याचाराच्या घटनांच्या संदर्भात अधिक सशक्तपणे कायदे करून पावली उचलावीत म्हणून निवेदन सादर करण्यात आले। संपूर्ण देशात व राज्यात महिला, अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून गुन्हेगार व विकृतीवृत्तीस सध्याचे कायदे वचक निर्माण करण्यास असमर्थ ठरत आहे। कायद्याची योग्य रीतीने अंमलबजावणी होत नाही। राज्यातील दिवसेंदिवस बेपत्ता होत असलेल्या महिला, मुलींचे प्रमाण अधिक होत आहे। त्यामुळे महिला व मुलींचे जीवनाचा सुरक्षित व भयग्रस्त झाल्याने मुलींनी रोजगार शिक्षणासाठी बाहेर पडूच नये का अशी स्थिती देशात निर्माण झाली असून कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्न निर्माण होत आहे। या अकार्यक्षम कुचकामी शासन यंत्रणेला स्त्री अत्याचारांवर नियंत्रण आणण्यात अपयश आलेले असून सरकारने यासाठी अधिक सशक्तपणे वेळीच पावले उचलावीत। देशातील राज्यातील स्त्री विरोधी अत्याचाराच्या घटनेचा जाहीर निषेध करण्यात आला अशी मागणी कारंजा उपविभागीय अधिकारी यांना कारंजा विजिजन मंडळाच्या वतीने यासंबंधीचे निवेदन देऊन करण्यात आली। यावेळी कारंजा मंडळाचे अध्यक्ष ॲडव्होकेट निलेश कानकिरड, उपाध्यक्ष ज्योती बाजड, स्वप्नील नायसे, सचिव शीतल कानकिरड, राधाताई मुरकुटे, अनिता राठोड, कुवासनिक, नितल रामटेके, प्रीती नांदे आदी सर्व महिला व डॉक्टर असोसिएशनचे व वकील संघाचे तसेच माजी सैनिक संघटनेचे महिला व पदाधिकारी व सदस्य यावेळी या मूक मोर्चात उपस्थित होते। पाहूया या संदर्भात मान्यवरांनी दिलेली मुलाखत। पाहूया कारंजा अस्मिता न्यूज करिता महेंद्र गुप्ता, मुख्य संपादक, कारंजा लाड मध्ये आणि कारंजा शहरामध्ये सुद्धा महिला बेपत्ता होत आहेत, अल्पवयीन मुली बेपत्ता होत आहेत। मॅडमने सांगितलं, कडू मॅडमने, की कायदे आहेत, अवेअरनेस नाही, बरोबर आहे, कायदे आहेत परंतु इम्प्लिमेंटेशन होत नाही आणि आपणही भाग पाडत नाही कोणाला। आपण विचारत नाही की हे आम्ही एखाद्या ठिकाणी काम करत आहोत तर तिथे का नाही नियम लागू होत आहेत। कलकत्त्याला जे घडलं तिथे ते कदाचित घडलं नसतं जर कामकरी महिलांसाठी जो कायदा आहे प्रोटेक्शनचा, कामाच्या ठिकाणी संरक्षणाचा 2013चा कायदा, तो जर व्यवस्थित इम्प्लिमेंट केला गेला असता तर कदाचित घटना टाळता आली असती। आता अशा किती मुलींचा बळी पडण्याची आपण वाट पाहणार आहोत।